सेल्फी पॉइंट उभारून लोकांसाठी समजून देऊ की दुसऱ्या धर्माच्या लोकांना पण की या तुम्ही पण बघा आम्ही कसा ख्रिसमस सेलिब्रेट करतोय. लोक येतात सेल्फी घेतात तर संध्याकाळी एवढा गर्दी असतात तिकडे की उभा राहायला जागा नसते. नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. 25 डिसेंबर हा दिवस आहे तो ख्रिस्त बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून जगभरात आहे तो हा सण साजरा केला जातो. आपण सध्या उपस्थित आहोत माहीम चर्च येथे. आपण जर पाहिलात तर माहीम चर्चच्या बाहेर आहे तो भव्य दिव्याचा सेल्फी पॉईंट जो उभारण्यात आला आहे आणि मुंबई मेरी जान या ट्रस्टतर्फे आहे तो हा जो सेल्फी पॉईंट आहे तो उभारण्यात आला आहे. या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहे ते मुंबई मेरी जान ट्रस्टचे संस्थापक फर्नांडिस सर. काय सांगाल की कशा प्रकारे जो हा देखावा करण्यात तुम्हाला नेमकी आयडिया? 2 वर्षापासून आम्ही असा विचार केला होता की मुंबईत कुठे पण सेल्फी पॉईंट, ख्रिसमसचा सेल्फी पॉईंट कोण उभारत नाही. ख्रिसमसचा लाइटिंग लावतात, डेकोरेशन लावतात, पण सेल्फी पॉईंट. तर असा विचार केला की आम्ही सेल्फी पॉईंट उभारून लोकांसाठी समजून देऊ की ख्रिसमस कसा आम्ही साजरा करतात, ख्रिसमससाठी लोक कसा येऊन सेलिब्रेट करतात. तर दुसऱ्या धर्माच्या लोकांना पण की या तुम्ही पण बघा आम्ही कसा ख्रिसमस सेलिब्रेट करतोय. आणि याच्या बरोबर आम्ही ख्रिसमस स्टोरी पण इकडे उभारण्यात आलेला आहे. तर ख्रिसमस स्टोरीमध्ये आम्ही हे सांगितलेलं आहे की ख्रिसमस काय आहे, येशूचा जेव्हा जन्म झाला त्याचा अगोदर कसा होता आणि नंतर काय काय प्रकरण घडलं, सर्व आम्ही इकडे प्रदर्शनमध्ये ठेवलेलं आहे. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात जसं की ते आम्ही जो देखावा जो उभारला आहे त्याचप्रमाणे ह्या देखावा पाहण्यासाठी किती लोक येतात आणि किती नेमकी वेळ असते? लोकांचा गर्दी तुम्ही आता बघू शकता. आता दुपारचा 1-1:30 वाजले पण तरी लोक येतात सेल्फी घेतात. तर संध्याकाळी एवढा गर्दी असतात तिकडे की उभा राहायला जागा नसतात आणि आपल्याला मग व्हॉलेंटियर लोकांना भरपूर त्रास होतात त्या सर्व गर्दीला जरा कमी करायला. आणि लहान मुलांसाठी तर एकदम वेगळ्या प्रकारचा सेल्फी पॉईंट झालेला आहे, तर चांगलं वाटतं. आणि सर काय सांगाल म्हणजे किती दिवसासाठी हा जो देखावा ते सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे नेमकं? हे आम्ही 10 दिवसासाठी आम्ही करतात. 21 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ते असणार आहे. आणि भरपूर लोक मुंबई बाहेरतून पण लोक येतात. काही लोक तर कर्नाटक, गोव्यावरून पण येऊन इकडे सेल्फी घेण्यासाठी. सायकलिस्ट येतात, पूर्ण जे देशात फिरतात ते लोक पण येऊन इकडे सेल्फी घेतात. तर चांगलं वाटतं. आणि नक्कीच ह्यामध्ये कसा लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे इथे दिलाय त्यांनी त्याबद्दल काय सांगा? ख्रिश्चन बांधव तर येतात, पण दुसरे धर्माचे लोक, दुसरे सर्व धर्माचे लोक पण येऊन एवढं सेल्फी घेतात की आता पण तुम्ही बघणार की त्यांना पण आनंद वाटतो की ख्रिसमस असा सेलिब्रेट करते म्हणून. ते ख्रिसमस एवढा कधी बघितला नसेल तसं ख्रिसमस तिकडे येऊन बघतात. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण जर पाहिलं तर आपण जे मुंबई मेरी जानचे संस्थापक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत केली. त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की माहीम चर्चच्या बाहेर सेल्फी पॉईंट उभारण्यात त्यामध्ये ख्रिश्चन बांधवच नाही तर बाकी धर्माचे लोक सुद्धा इकडे सेल्फी काढण्यासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी होत असते. ती गर्दी थांबवण्यासाठी कुठे ना कुठे पोलिसांसह व्हॉलेंटियर सुद्धा इथे उपस्थित राहतात आणि जे आहे ते अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करा.